ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाधिवेशनाला शनिवारी 28 डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये 27 ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये होत असलेल्या या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच ठाण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे महाधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय गायकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादींसह राज्याचे सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या महाअधिवेशनामध्ये गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकास कामांच्या समस्या, अर्थसहाय्य यांसह पाळीव श्वान प्राण्यांविषयी नियमावली व सहकार कायद्यात बदल, सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच अधिवेशन होत आहे. ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे. 27, 28 आणि 29 डिसेंबरला हे 3 दिवस प्रदर्शन आहे आणि 28 तारीखला म्हणजे शनिवार दिनांक 28 डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा मानस आहे. आतापर्यंत 2.25 ते 2.5 संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या 3 दिवसामध्ये 25 ते 30 हजार गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला आणि अधिवेशनाला भेट देतील असा आम्हाला विश्वास. प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या माननीय संजयजी केळकर आणि निरंजन डावखरे, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शिनगारे साहेब यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता उद्घाटन प्रदर्शनाचं होणार आहे. आम्ही आवाहन करू तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला आणि 28 तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करेन आणि आवाहन करेन. कारण ठाणे जिल्ह्यात असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच महाअधिवेशन आहे आणि ते यशस्वी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं असं मी आवाहन करेन. नक्कीच त्यावेळी जे आपण घेतलं होतं त्याच्यानंतर 2019ला आपल्याला गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण कायद्यामध्ये अस्तित्वात आलं, 154B ज्याला म्हणतो. त्यानंतर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे सर्क्युलर निघालं, शासनाने GR काढला, हा त्यानंतरचाच भाग आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाला होता. कायद्यामध्ये काही बदल केले, गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन GR किंवा सर्क्युलर्स आपण आवश्यकतेप्रमाणे काढून घेतलेले आहेत आणि तसाच उपयोग याही अधिवेशनातून किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उपयोग या अधिवेशनाच्या माध्यमातून होईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवरती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील 30,515 गावांमध्ये मालमत्ता पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज अखेर 15,327 गावांमध्ये मालमत्ता पत्र वाटप करण्यात आली असून 23,132 गावांचे अंतिम नकाशे तयार आहेत. आमदार निरंजन डावकर यांनी पत्रकार परिषदेला बोलताना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र आता थांबणार नाही. स्वामित्व योजनेमुळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत आहे. यामुळे घरकर्ज आणि अन्य आर्थिक सुविधांमध्ये सुलभता निर्माण होत आहे. गावकऱ्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढत असून त्यांची आर्थिक पत उंचावण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. याशिवाय मालमत्तेच्या स्पष्ट नोंदी झाल्यामुळे ग्रामपंचायतींना कर आकारणी सुलभ होत आहे. असं विकास कामांना गती मिळत आहे. योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधव, वाडी वस्तीतील रहिवासी यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर कागदपत्र मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचं हक्कांचं संरक्षण होत आहे. भूमाफियांना आळा बसला असून बेकायदेशीर ताब्यावरती नियंत्रण मिळाले आहे. जमीन मोजणीच्या आधुनिकीकरणाचं एक फार महत्त्वाचं पाऊल हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याच्यामुळे स्वामित्व योजना ही जी माननीय मोदीजींच्या माध्यमाने 2021मध्ये 21 एप्रिल 2021ला जाहीर झाली, त्याच्या माध्यमाने देशातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जमिनींचं ड्रोन आणि त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली. आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आलेला असेल की मागच्या काळांमध्ये अधिकारी गैरहजर राहिले किंवा अधिकारी तारखांवर तारखा देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी मोजणी व्हायची आहे ती मोजणी प्रलंबित होत होती. त्याचबरोबर जमिनीवरचे बेकायदेशीर अधिकार किंवा बेकायदेशीर पद्धतीने कब्जा घेण्याचं काम होत होतं. स्वामित्व योजनेच्या माध्यमाने जो खऱ्या अर्थाने गरीब शेतकरी आहे, जो महाराष्ट्र ग्रामीण भागामधला एक महत्त्वाचा घटक म्हणून सातत्याने राबत असतो, अशा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे. आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र शासनाने घेतलेलं आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या माध्यमाने आपण जवळपास ग्रामीण महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे. ठाण्यामध्येही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल. त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी बंधू भगिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भगवती शाळेचं मैदान विष्णुनगर, नौपाडा, ठाणे येथे भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक 21, ठाणे महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती संजय संतू वागुले, महिला मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्ष ऋषाली संजय वागुले यांच्या पुढाकाराने भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला कृतज्ञता म्हणून सलग 18 वर्षांपासून त्यांच्या वाढदिवशी 25 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर भरवलं जातं. यंदाही विश्वास सामाजिक संस्थेने तीच परंपरा कायम ठेवली आहे. भाजप ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा रक्तदान शिबिराबरोबरच भव्य अटल संध्या या संगीत मैफिलीतून आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या ठाण्याचं सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे. या शहरातील हजारो नागरिकांच्या सांस्कृतिक शहरातील नागरिकांची मने जाणून विश्वास सामाजिक संस्थेकडून सातत्याने वर्षभर विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा व आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी संजय वागुले आणि ऋषाली वागुले यांचे आभार देखील मानलेत. अटलजी वाजपेयी यांचं जन्मदिवस आहे आणि या वर्षीचे शताब्दी वर्ष असल्यामुळे एक
अटल संध्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय. सकाळीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. आज या ठिकाणी अटल संध्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. एक अटलजींच्या आठवणी आणि संध्याचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. आत्ताच या ठिकाणी आमदार संजय केळकर, निलेश डावकरे यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आगामी 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बिझनेस जत्रेचे चौथं पुष्प आहे. राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बिझनेस जत्रेला उपस्थित राहणार आहेत. लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तंत्रज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना, संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळं व्यासपीठ प्राप्त होईल. ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांचे उत्पादन, सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील. परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्याप्रमाणे गावागावांमध्ये जत्रेमुळे आनंददायी वातावरण, जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणामध्ये एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील, नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील. यावर्षी 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 3 आणि 4 जानेवारी रोजी बिझनेस जत्रा 2025 हा नेहमीप्रमाणे दरवर्षी होणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये हा एक राज्यस्तरीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा आहे, जो एक उद्योजकतेचा उत्सव आहे, जो एक लघु उद्योजकांचा एक सोहळा आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे कॉन्फरन्सेस, बिझनेस एक्झिबिशन आणि त्याद्वारे उद्योजकांसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं. या कार्यक्रमामध्ये 125 पेक्षा जास्त वेगवेगळे व्यवसाय आपले उत्पादन आणि सेवा घेऊन प्रदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक स्पीकर्स येणार आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, प्रतियश उद्योजक आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे अशी मंडळी आहेत. त्याचबरोबर 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी सत्र होणार आहेत, ज्यामध्ये काही व्याख्यानं आहेत, ज्यामध्ये काही परिसंवाद आहेत आणि ज्यामध्ये काही मार्गदर्शनपर इंटरव्ह्यूज सुद्धा आहेत. आणि दरवर्षी या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो उद्योजकांद्वारे. यावर्षी सुद्धा 10,000 पेक्षा जास्त उद्योजक किंवा उद्योग करू इच्छिणारे असे व्यक्ती या कार्यक्रमाला भेट देणार आहेत. आणि याद्वारे प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो व्हिजिटर असेल, एक्झिबिटर असेल, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्याला प्रगती करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी त्याला मिळणार आहेत. मग त्याला प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत, त्याला प्रगती करण्यासाठी नेटवर्क आणि कनेक्शन्स उपलब्ध आहेत, त्याला प्रगती करण्यासाठी ज्ञान उपलब्ध आहे आणि त्याला प्रगती करण्यासाठी एक सकारात्मकता आणि मोटिवेशन सुद्धा उपलब्ध आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 40 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत आणि या संघटनांच्या द्वारे हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामध्ये लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजक आहेच, पण त्याचबरोबर ॲडमार्क मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, वा कॉर्पोरेशन, त्याचबरोबर वेल्थ गाईड अशा संस्था आहेत. आमच्याबरोबर वेगवेगळे बिझनेस क्लब सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला सहकार्य करत आहेत, ज्यामध्ये सॅटर्डे क्लब, मी उद्योजक, महाराष्ट्र बिझनेस क्लब, मराठा उद्योजक लॉबी अशी मंडळी आहेत. आणि या वेळेला 2025च्या या बिझनेस जत्रेमध्ये आमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत संतोष पाटील सर, जे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जो आहे ते आपल्याला थोडक्यामध्ये. अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीने सोल्जर रनचे आयोजन येत्या शनिवारी 28 डिसेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असं घोषवाक्य घेऊन
सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायकल आणि धावणे अशा पद्धतीने या सोल्जर रनचे आयोजन करण्यात आलं आहे. वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे. पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेमध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैनिक अधिकारी, संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे यावेळी डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितलं. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचं विशेष योगदान लाभलं आहे. तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय आहे, असं यावेळी डॉक्टर आमरे यांनी यावेळी सांगितलं. तसेच या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती रमेश आमरे यांनी दिली आहे. नमस्कार. हे आपलं 4थं वर्ष आहे. सोल्जर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि ह्याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या, की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहेत. त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली. आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण, त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ह्याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत. सोल्जरांनी अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करावं.